नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. तर आज मी काही कामानिमित्त एका झोपडपट्टी साईडला गेले होते. तर मला यावरून एकच समजले की माणसाला सुखी आणि समाधानी राहायचं म्हटलं ना तर तो कुठं पण राहतो. एका झोपडीत पण माणूस एवढ्या आनंदाने राहू शकतो. आणि ज्याच्याकडे एक बंगला, एक मोठा महाल आहे, तो महालात पण खुश नसेल ना तर त्या जिंदगीला शून्य अर्थ आहे. तर इथं पहा, इतके छोटे छोटे घरं आहेत, म्हणजे त्यांना दरवाजा पण उघडा ठेवता येत नाही. आणि इतके छोटे छोटे घरं आहेत आणि त्या सगळे घरं पत्र्याचे आहेत. आणि त्या पत्र्याच्या घरावर पण छोटे छोटे असे पोटमाळ्यासारखे घरं बांधून त्यावर लोक राहतात. तर यात पण लोक खूप आनंदी आणि सुखाने संसार करतात. हे पहा, गल्लीतून जर यायचं म्हटलं ना तर एक मोठं सामान असेल तर ते पण आणता येणार नाही. एवढ्या छोट्या छोट्या बोळी आहेत, पण इथले लोक खूप जास्त सुखी आणि समाधानी आहेत. म्हणजे यावरून एकच समजलं की माणसाला आहे ना, सुखी राहण्यासाठी पैशाची नाही तर मनाची गरज असते. माणूस सुखी जर राहायचं म्हटलं तर झोपडीत पण सुखी राहू शकतो. आणि माणूस जर सुखी राहायचं नसेल तर तो महालात असेल तरी तो तिथं सुखी राहू शकत नाही. पाहू शकता किती छोटे छोटे घरं आहेत. आणि याच ठिकाणी माणसं कितीतरी लोक राहतात. हे पहा, इथं पण पत्र्याचे घरं आहेत आणि इकडं त्याच्या शेजारी लगेच त्याच्यावरती पण छोटे छोटे घरं राहण्यासाठी तयार केलं आहे. जागासुद्धा नाही ह्या लोकांना, तरी पण हे लोक आनंदी आणि सुखी राहतात.